कानुऱ्या बाळाच्या आईनं दाखवले धाडस. सातवणेत घुणसचा थरार. चंदगड तालुक्यातील सातवणे येथील रहिवासी मोहन सुतार यांच्या घराच्या विहिरीमध्ये अत्यंत विषारी घुणस जातीचा भला मोठा साप आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मात्र संजय गांधी विद्यालय नागणवाडीचे शिक्षक तसेच सर्पमित्र सदाशिव पाटील आणि त्यांचे सहकारी तुकाराम तुपट यांनी अत्यंत कौशल्यानं या सापाला बाहेर काढून सुरक्षित अधिवासात सोडले. यावेळी त्यांनी उपस्थितांना साप पकडण्याचे व हाताळण्याचे छोटेखानी प्रात्यक्षिकही दाखवले. यावेळी 6 महिन्यांचे बाळ असलेल्या सौ स्वाती सुतार यांनीही सगळ्या अंधश्रद्धा बाजूला ठेवत अत्यंत धाडसानं या घोणसला हातामध्ये घेऊन हम भी किसी से कम नहीं असे दाखवून दिले. मोहन सुतार यांच्या घरच्या विहिरीत 3.5 ते 4 फुटांचा घुणस साप पडला असल्याचे लक्षात आले. घुणस हा साप त्याच्या जहाल विषासाठी आणि कुकरच्या शिट्टीसारख्या आवाजासाठी ओळखला जातो. विहिरीत साप असल्यानं कुटुंबात भीतीचे वातावरण होते. सुतार यांनी वेळ न घालवता तातडीनं संजय गांधी विद्यालयाचे शिक्षक, ज्यांनी आतापर्यंत हजारो सर्पांना जीवनदान दिले आहे, त्या सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सदाशिव पाटील आणि त्यांचे सहकारी तुकाराम तुपट घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली आणि सापाची आक्रमकता लक्षात घेऊन दोघांनीही समन्वयानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. तुकाराम तुपट यांच्या मदतीनं विहिरीत उतरून श्री पाटील यांनी अत्यंत धोकादायक स्थितीतून सापाला सुखरूप विहिरीबाहेर काढले. साप बाहेर काढल्यानंतर त्याला डब्यात बंद न करता सुतार कुटुंब आणि उपस्थित नागरिकांसाठी एक माहितीपूर्ण प्रात्यक्षिक सदानंद पाटील यांनी दिले. साप दिसल्यावर काय करावे, घुणस सापाची ओळख कशी पटवावी आणि सापाला इजा न करता कसे पकडावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. सापाबद्दल असलेल्या भीतीपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्वांची सापाबद्दलची भीती कमी झाली. यावेळी केंचेवाडी गावाचे उद्योजक सुनील जाधव, नागणवाडी गावाचे राजू सुतार, सातवणे गावाचे शिवाजी गावडे, विजय मान, मंगेश सुतार उपस्थित होते. साप हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. त्याला मारण्याऐवजी आम्हाला संपर्क केल्यास आम्ही त्यांना जीवदान देऊ शकतो. तसेच माझ्या संपूर्ण आयुष्यात एका तान्हुल्याच्या मातेनं विषारी साप हाताळला हीच सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे. हे पाहून माझ्या कार्याचे सार्थक झाले, असे प्रतिपादन सदाशिव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.